आवाज चांगला आपला मोठा आहे. नमस्कार. आता जरा झोप उडली, डोळे मिटायला लागले होते. मला तुम्ही बघतोय सगळ्यांना. ठीक आहे. आता डोळे चांगले उघडे आहेत. आता मार्गदर्शन ऐकून मगापासून 1 तास तुम्ही थोडेसे कंटाळलेले आहात, पण ठीक आहे. आता बोलवले मला मार्गदर्शकाला तर काहीतरी सांगायला पाहिजे तुम्हाला. की बाकीच्या लोकांनी तुम्हाला सांगितलं अभ्यास करा, हे करा, ते करा, ते करा, हे तुम्हाला माहितीच आहे. मी ते तुम्हाला काय सांगणार नाही. तुम्ही तुमचा अभ्यास चांगला करताय, सगळं काय करताय. मला वेगळं सांगायचं तुम्हाला ते हे की आता तुमची जसं मगाशी त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं, टर्निंग पॉईंटला आपण आलेलो आहोत. 10वी म्हणजे आपलं आयुष्य आता पुढल्या वर्षीपासून आपलं आयुष्य बदलते, किंवा ही आता परीक्षा झाल्यानंतर आपण आता दुसऱ्या आपल्या टप्प्यावरती जाणार आहोत. हा पहिला टप्पा आपण ओलांडणार आहोत. तेव्हा आपल्याला काय काळजी घ्यायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे हे फार महत्वाचं आहे. इथे ठीक आहे, शाळेमध्ये होतो, शिक्षक आहेत, घरी जायचो यायचो आणि हे सगळं, पण इथून निघाल्यानंतर 10वी पास झाल्यानंतर तुम्हाला खूप सर्व जगाला फेस करायचं, तोंड द्यायचे सगळ्या गोष्टींना. एक तर तुमच्याकडे 11वी 12वी इकडे नाही आहे आता, म्हणजे तुम्हाला खाली जायचे यायचे सगळ्याच गोष्टी आहेत. मग ते जाणं येणं, तिकडे सगळं नवीन शिक्षक, 11वी 12वी केल्यानंतर पुढच्या टप्प्यात तुम्हाला पार पाडायचे. या सगळ्याचा विचार तुम्हाला करायलाच पाहिजे, आणि तो आत्ताच करायचा आहे. नाहीतर तुम्ही गोंधळून जाल. लोक तुम्हाला गोंधळून टाकतील. कोणी सांगेल आहे तू तर आपलं BA कर, कोणी सांगेल नाही तू टेक्निकलला जा, कोणी सांगेल नाही तू नर्सिंगचा कोर्स कर. असं वेगवेगळं काय. मग नेमकं काय करायचे हे कळत नाही, आणि मग विद्यार्थी गोंधळून जातो. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, पहिला स्वतःला ओळखायला पाहिजे. तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला ओळखायला पाहिजे की मी काय आहे, कोण आहे मी या जगात आलोय ना, पण मी कोण आहे, काय आहे मी, माझी कॅपॅसिटी काय, माझ्यामध्ये काय आहे, बुद्धिक कॅपॅसिटी आहे का शारीरिक कॅपॅसिटी आहे. माणसाला 2 कॅपॅसिटी असतात. एक तुमचं शरीर तंदुरुस्त आणि चांगलं असतं, तुमची हाईट बॉडी, त्याप्रमाणे तुमचं करिअर निवडायला पाहिजे. किंवा तुम्हाला बुद्धी चांगली आहे, मला हाईट नाही आहे पण माझी बुद्धी चांगली आहे, मग मी काय करायला पाहिजे, बुद्धीचा वापर करून पुढे जायचे. तर हे तुम्हाला ओळखायला पाहिजे पहिला की मी कोण आहे, मी काय आहे. बरीचशी मुलं हे ओळखत नाही. काय ते स्वतः समजत असतात, मी असं आहे, मी तसं आहे, मी या ऍक्टर सारखा दिसतो म्हणून मी तसं आहे. असं काहीही नसतं. हे ध्यानात ठेवा. ते सगळं आपल्या नुसत्या कवी कल्पना असतात, त्या सगळ्या डोक्यातनं काढून टाका आणि नीट 5-10 मिनिटं बसा. काय आहे मी, कसं आहे, मला काय करायचे पुढे, मला कसली आवड आहे. तुम्हाला शेतीची आवड आहे ना, शेतीमध्ये जा, शेती करा. आपल्याकडे उत्तम शेती होते. मी आता एका शाळेच्या इकडून बघितलं, किती सुंदर शेतकऱ्यांची घरं, बाहेर गाई बैल बांधलेले आहेत, इतके हिरवगार दिसते, घरं इतकी सुंदर आहेत. हे किती सुंदर दृश्य आहे माहिती आहे. आता ते कमी होत चालले का, कारण शेती करायला तुम्ही आळसपणा करताय. नको शेती. उन्हात कोण जाणार, मातीत कोण हात घालणार, साफसुफीचे विचार आहे. पुढला काळ आहे हा शेतकऱ्यांचा आहे, ध्यानात ठेवा. ज्यांच्याकडे शेती आहे त्यांनी ती शेती सांभाळायला पाहिजे. ती शेती सोडून मुलं कुठे जातात, शहरामध्ये, आणि काय काम करतायत, मॉलमध्ये झाडू मारतात, कपडा मारतायत. किती घाणेरडं दृश्य आहे. कशासाठी, आपली सुंदर चांगली सोन्यासारखी शेती सोडून. शेतीमध्ये चांगले प्रयोग करा. तुम्ही शिकलात ना, ठीक आहे, वडिलांनी केलं, आजोबांनी केलं, तेच बियाणं तुम्हाला दुसरं काहीतरी करायला पाहिजे. पाण्याचा सोर्स, कितीतरी सरकारी योजना या तुम्ही समजून घेत नाही कधी. शेतकऱ्यांसाठी जास्तीत जास्त योजना आहेत. कधी पण आपल्या पंतप्रधान योजनेमध्ये तुम्ही जरा डोकावून बघत जा. मोबाईल वापरताना मोबाईलमध्ये जा, आतमध्ये इंटरनेटमध्ये, तर तुम्हाला कळेल किती आहे. तुम्हाला बोरिंग मारायचे, विहीर खणायचे, शेतीचा पंप बसवायचा आहे, सोलरचा पंप बसवायचा आहे. पाणी आलं का तुम्ही काही शेतीमध्ये करू शकता. शेळी पालनचा अत्याधुनिक कोर्स आहे. शेळ्यांमधला फायदा एवढा आहे शेळी पालनमध्ये, तो कुणालाही नाही करता येणार. ते झाडू मारण्यापेक्षा बाहेर जाऊन तुम्ही शेळी नुसते 10 शेळ्या पाळा आणि त्याला व्यवस्थित काम करता, तुम्ही राजासारखे राहू शकता. आज कोंबडी पालनचा एवढा जबरदस्त धंदा आहे शेतकऱ्यांसाठी.
त्याच्यात समजून घ्या तुम्ही. काय गरज नाही इकडे तिकडे. ज्याला कमी मार्क पडतील किंवा तुम्ही समजा उद्या नापास झाला 10वीला, असे असतात. त्या सगळेच पास होतात असं काय नाही, नापास सुद्धा होतात. पण नापास होणारी मुलं खूप पुढे जातात, ध्यानात ठेवा. आतापर्यंत तुम्ही जर वाचलं असेल दिनदयाळ शास्त्रज्ञ किंवा यांची कथा, तर त्यांना शाळेमध्ये काही नाही. आत्ता मी एक हे बघितलं, दिव्याचा शोध जो लावला ना, दिव्याचा शोध कोणी लावला? विजेचा दिवे एडिसननी लावला. जेव्हा तो 4थीमध्ये होता तेव्हा त्याला शिक्षकांनी एक चिठ्ठी दिली, सांगितलं कोणी वाचायची नाही, फक्त तुझ्या आईला द्यायची. तो चिठ्ठी घेऊन आला आणि आईला दिली. आईने ती वाचली. बोला मम्मा काय आहे? मम्मी मला काय सस्ती चिठ्ठी दिली? ती बोलली की हा जो तुमचा मुलगा आहे अतिशय ब्रिलियंट आहे, अतिशय हुशार आहे, त्याला आम्ही शिकवू शकत नाही. आमच्या शिक्षकांमध्ये आमच्याकडे कॅपॅसिटी नाही की त्याला आम्ही शिकवू, त्याला तुम्हीच शिकवा. असं आई बोलल्यावर तो मुलगा पण खुश झाला, हो एवढा मी ब्रिलियंट आहे. आणि आईने त्याला शिकवायला सुरुवात केली. शिकता शिकता तो किती मोठा झाला की शास्त्रज्ञ झाला. आणि त्यांनी हे विजेचा बल्ब त्याचा शोध त्यांनी लावला. आणि त्यांनी शोध लावल्यानंतर त्याला खूप मोठा त्याचा जगामध्ये सन्मान झाला. आणि मग तो आईला बोलला की अरे माझा खूप सन्मान झाला, तर मला मास्तरांनी चिठ्ठी दिली, ठेवलेस का? हो ठेवले. नाही, मला दाखवणं जरा दे ना, मला वाचायची इच्छा आहे. म्हणजे त्या चिठ्ठीमुळे मी एवढा मोठा झालो. तर आईने ती चिठ्ठी काढून त्याच्या हातात दिली. आणि त्या चिठ्ठी काय लिहिलं होतं गुरुजींनी? की हा तद्दन नालायक आणि मंदबुद्धी मुलगा जो तुमचा आहे, हा आमच्या शाळेत शिकण्याच्या लायकीचा नाही, याला आम्ही शाळेत ना काढून टाकतोय. आता पुढचं काय करायचं तुमचं तुम्ही बघा. त्या मुलाला एवढं इतकाच्या डोळ्यातनं पाणी आलं की बघा माझ्या आईने मला शिक्षण दिलं. म्हणजे बुद्धी जी आहे, नापास झाले तुम्ही, कमी मार्क मिळाले, जास्त मिळाले, हे काय नाही. तुमचं शेवटी कर्तृत्व काय आहे तुमच्या हातामध्ये, हे त्याच्यावर तुमचं सगळं पुढचं गोष्ट अवलंबून असते. खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. मी बोलायला लागलो कमी थांबत नाही, पण आता जास्त वेळ थांबायचा नाही आपल्याला, कारण आता थोडी भूक पण लागायला लागले तुम्हाला. आणि लागते ना, थोडं लागते, दिसते चेहऱ्यावर. तेव्हा मी जास्त बोलत नाही. पण ही गोष्ट जरूर करा, स्वतःला ओळखा आणि आजपासून थोडंसं बदला, जीवन तुमचं बदला. इतकी शाळेमध्ये आपल्याला धावतोय इकडे तिकडे, एकमेकांनी मस्ती करतोय, हे करतोय, ते आता बंद करायचं, सोडून द्यायचं. असं समजायचं स्वतःला की बस आता मी मोठा झालो, आजपासून मी मोठा झालोय. आता मी हे सगळं, माझा जो अल्लडपणा होता, जो बावळटपणा होता माझ्या अंगामध्ये, मी बेशिस्त वागत होतो, ते सगळं आता बंद. आता माझ्या आयुष्याच्या पुढल्या टप्प्यात मला सक्सेस मिळवायचे, काहीतरी बनायचे, मोठं व्हायचे, यासाठी मला प्रयत्न करायचे. आणि त्यासाठी पहिला तुमचं शरीर सुंदर पाहिजे, व्यवस्थित हेल्दी. तुम्ही हेल्दी असाल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. हेल्थ तुमची चांगली नाही, किती केला अभ्यास तरी तुम्हाला लक्षात राहणार नाही. आणि हेल्थ चांगलं राहण्यासाठी काय करायला पाहिजे? थोडासा व्यायाम करायला पाहिजे. तुम्ही जसं खेळता, धावता, फिरता, ते बेशिस्त धावतो आपण, पण आता शिस्तीत धावा. तुम्ही बघता इकडे अकॅडमीमध्ये मुलं किती धावतात, मुली कशा धावतात, पोलीस भरतीसाठी, आर्मी भरतीसाठी किती मेहनत करत असतात. ते इकडे येतात धाव धाव. आपल्या आश्रमावर एक त्यांना माझं सेक्शन असतं, त्यांना मी एक धडा शिकवतो आणि त्यांना लेक्चर देतो की धावा, पण एम लक्षात ठेवा, आपलं एम काहीतरी ठेवा आणि नाराज नाही व्हायचं. पोलीस भरतीचे 100 मुलं गेली गावातली, मी काय 100 भरती थोडी होतात, 5 किंवा 10 मुलं भरती होतात. आर्मीसाठी गेलं ते पण असं 10%. बाकीच्यांनी काय करायचं, ते एकदम नाराज होतात, त्यांना डिप्रेशन येतं. ते होता कामा नये, कधीही होता कामा नये. आता तुम्ही ह्या वर्षी तुम्हाला आपली शाळा आली होती ना इकडे आश्रमामध्ये, तुम्हाला सायकल दिल्या ना, तेव्हा बोललो ना मी, सायकली का देतोय मुलींना, त्याचं कारण यांनी ते काढलं आणि मग ते तुम्हाला सायकल द्यायला सुरुवात केली. तेव्हा असं कुठचंही टोकाचं पाऊल न उचलणे, आत्महत्या सगळ्यात मोठं पाप, ते कधीही करायचं नाही. परमेश्वराने आपल्याला जीवन दिले, ते संपवण्याचा अधिकार आपल्याला अजिबात नाही, अजिबात नाही. त्यात कधी मनात पण विचार आणायचा नाही. ठीक आहे, मार्ग काढायचा असतो, अडचणी कोणाला येत नाही, प्रत्येकाला अडचणी येत असतात, पण त्यातनं मार्ग जो काढतो तो जातो निघून पुढे टोकाला. तसंच तुम्हाला पण करायचं आहे. अजिबात कुठचंही हे न होता
आता तुम्हाला परीक्षेला किती दिवस राहिले? 6 7 म्हणजे 7 दिवस, फक्त 7 दिवस राहिले. तेव्हा आता हे 7 दिवस तुमच्या आयुष्यातले सगळ्यात महत्वाचे दिवस आहेत. कळलं? मी तुम्हाला आता एक शपथ देणार आहे. ही शपथ तुम्ही घ्यायची. किती आहेत? 10वी वाले उभे राहा. ताट उभे राहा एकदम व्यवस्थित. कधी असं वाकून हे ते असं कधी उभं राहायचं नाही. माणसाने नेहमी व्यवस्थित राहायचं. बसलात कुठे तरी पण व्यवस्थित बसायचं, शिस्तीत. अगल बगल कधी बसायचं नाही, कारण तिथूनच तुमच्या जीवनातले पुढचे दिवस तुम्हाला दिसतात. स्वच्छ नेहमी बघणं, स्वच्छ. जे काय कोणी सांगतं कान देऊन नीट ऐकायचं असतं. कुठेही जेव्हा इतर विचार येऊन द्यायचे नसतात. आणि हे जेव्हा तुम्ही शिकताल तेव्हाच तुम्ही पुढे यशस्वी होता. नाही तर सगळं जीवन आगळ पगळ असं आळसी असं अजिबात ठेवायचं नाही. आळसपणा तर आजपर्यंत सोडूनच द्यायचं तुम्हाला. काय तर आता मी तुम्हाला एक छोटीशी शपथ देणार आहे. प्रत्येकाने आपला असा हात वर करा. मी जसं बोलीन तसं तुम्ही बोलायचे. कळलं? ही शपथ आता मी जी तुम्हाला देणार आहे ही तुम्ही विसरणार नाही आयुष्यामध्ये. तुम्ही कायम लक्षात ठेवा. हा, तर मी बोलतो तसं तुम्ही बोलायचं. मी प्रत्येकाने आपलं नाव घ्या. आपलं स्वतःचं नाव घ्या. आज रोजी शपथ घेते की आजपासून मी संपूर्ण बदल आणणार आहे. माझं पूर्वीचं आयुष्य मी विसरून जाणार. या पुढचं आयुष्य माझं वेगळं असेल. मी आता बदलणार. आजपासून राहिलेले 6 दिवस मी काही काम करणार नाही. फक्त अभ्यास करणार आहे. आणि येणाऱ्या परीक्षेत मी चांगल्या प्रकारे पास होणार आहे. आणि त्यासाठी मी आपलं काम सुरू करणार आहे. धन्यवाद. हात खाली. आता तुम्ही आजपासून काम सुरू करायचे. बस परीक्षेला मला कसल्याही परिस्थितीत चांगल्या प्रकारे पास व्हायचे. चांगल्या प्रकारे म्हणजे 80-90 मार्क नको. 35 मार्काला पास आहे ना. 35 मार्क तर मिळवायलाच पाहिजे आपल्याला. कळलं ना? 35 मार्क तर मिळवायलाच पाहिजे कमीत कमी. पुढचे ज्याच्या बुद्धीनुसार आहे. कळलं ना? ज्याची बुद्धी तीव्र आहे, चांगली आहे. जन्माला येताना प्रत्येकाला वेगवेगळी बुद्धी दिलेली आहे. सगळ्यांना एकसारखी काही नाही आहे. कोणाला असं वाटायचं कारण नाही याला 90% मिळाले, याला 60% मिळाले, मला 40च मिळाले. अजिबात गरज नाही. ते आपल्याला मिळालेलं आहे. उचल वाढवू शकतो आपण आपली बुद्धी, पण त्याच्यामुळे नाराज व्हायचं कारण नाही. कसा ठीक आहे? आता तुम्हाला वाटलं की काहीतरी आपण बनायचं आहे. कळलं ना? आता बनायचं काय आपल्याला? तुम्ही सगळं तुमच्या पुढे आयुष्यामध्ये सगळं बना. ग्रॅज्युएट व्हाल, हे होईल, काय होईल, सगळं होईल. खास करून मुलींची आता 3-4 वर्षात 5 वर्षात तुमची लग्न पण होती. पण लग्न झाल्यानंतर तुमची जी मुलं होती त्यांच्यावरचे संस्कार हे जे तुम्ही घडवायचे हे सगळ्यात महत्वाचे आहेत. हे ध्यानात ठेवा. कारण सरकारने मुलं आणि मुलींना समान कायदेशीर हक्क दिलेले आहेत. हे ध्यानात ठेवा. जेवढे मुलांना हक्क आहेत तेवढे स्त्रियांना आहे. याची जाणीव नेहमी ठेवा. बघा आज तुमच्या समोर बसले सरपंच आहेत ना, एक महिला आहे ना. मग त्या समर्थपणे तुमच्या गावाचं सगळं काम बघतायत. असं तुम्हालाही बघता आलं पाहिजे. मग आपले राष्ट्रपती बघा, द्रौपदी मुर्मू आज आदिवासी समाजातल्या आहेत त्या आलेल्या, पण आज त्या राष्ट्रपती आहेत. त्यांची एक मुलाखत होती, फार सुंदर. मी आता कालच ती बघितली टीव्हीवर. अतिशय सुंदर. काय त्या बाईने इतक्या सौम्यपणे बोलत होत्या. काय किती आयुष्यात त्यांनी संघर्ष केला, खूप किती काम केलंय समाजासाठी. आणि आज त्यांना बरोबर सगळ्यांनी बघून त्यांना उचलून तिकडे आणून ठेवलं. तर